हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट ड्राफ्टिंग कसं करायचं ते पाहणार आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या की ताई आम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवा म्हणून. तर मी याच्या आधीही भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले प्रिन्सेस कट ब्लाउजचे, त्याशिवाय 3 प्रिन्सेस कट ब्लाउजचे सुद्धा अपलोड केलेले आहेत काही व्हिडिओ, पण त्या मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचलेले नसणार. त्यामुळे बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेली की ताई आम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवा. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच साईज पण शेअर केलेल्या आहे की ह्या साईजची कटिंग दाखवा, त्या साईजची कटिंग दाखवा. तर आपण आज एक साईज निवडणार आहे, ती म्हणजे 34 साईज. 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते बघू आपण. तर मी इथं अशा पद्धतीने फोल्ड पेपर घेतला, ओपन बाजू माझ्या साईडला ठेवली. तर याच्यापैकी आपण सर्वात पहिलं बॅक साईड पार्ट काढू, त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं कटिंग करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. आता इथं आपल्याला घ्यायची आहे उंची. तर उंची मी सांगते तुम्हाला, उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. तर जशी मी आता 34 साईज आहे, तर आपली 34 साईजमध्ये उंची जी आहे ना ती 13.5 इंच ठेवलेली आहे. 13.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. तर प्रिन्सेस कट ब्लाउजच्या माझ्याकडे 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एकदम सोपी पद्धत पण मी शेअर केलेली आहे आणि ही पण सोपीच पद्धत आहे. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर एकदम छान आणि पफ सहित तुमचं ब्लाउज आहे ना ते तयार होईल. त्यामुळे तुम्हाला थोडी मेहनत आहे, ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. सर्वात पहिला आपण आता इथं उंची टाकून घेतलेली आहे. उंची टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं जसं मी आता सांगितलंय की आपला मागचा गळा डीप असेल तर शोल्डर किती ठेवायचंय. जसं आता मला मागचा गळा 10 इंच घ्यायचा आहे, तर मी इथं शोल्डर जे आहे ते मी 5 इंच ठेवणार आहे. तुम्हीही तुमच्या आवडीनुसार मागच्या गळ्यानुसार शोल्डर हे घेऊ शकता. कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की शोल्डर कसं टाकायचं आहे आणि मुंडा उंची सुद्धा किती टाकायची आहे. तर मी 2.25 इंचाचं हे जे आहे शोल्डर घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2.25 इंचाची गळा रुंदी ठेवलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची मोजायची आहे. तर मुंडा उंची 5.25 इंच ठेवणार आहे मी इथं. आणि पुन्हा एकदा 5 इंचाचं आपण इथं मार्किंग करून घेऊ. आता सरळ लाईन ओढून घेते मी इथं. इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. 34 छाती आहे, 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. त्याच्यानंतर शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या. तर माझं प्रत्येकच मापामध्ये मी 2 इंचच ठेवत असते एक्स्ट्राचं माप, त्यामुळे मी इथं 2 इंच ठेवतीये. सरळ लाईन ओढून घेऊ आपण. अशा पद्धतीने आपण इथं मार्किंग करून घेतलं. इथं तुम्ही कमरेचा चौथा भाग मोजून त्याच्यामध्ये 1 इंच टक्स पॉइंट, आपलं जो आपण टक्स घेतो त्याचं 1 इंच मिळवून आणि मग त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं कमरेचं माप या पद्धतीने मोजलं तरी चालेल किंवा जशी मी आता एक लाईन ओढून दिली ते ओढली तरीही चालेल, काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर या मुंढा उंचीचा आपल्याला मधला सेंटर काढायचा आहे. मधला सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथून आपण बॅक साईडचा भाग मोजतोय. तर आपण इथून 1 इंच किंवा 1.25 इंचाचा पॉइंट घेऊ आणि इथून या पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये या पद्धतीने मोंढ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. आपण ज्यावेळेस कटोरीचा मोंढ्याचा शेप देतो तो जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे 1.5 इंच मोजून घेतो आणि यामध्ये पण तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. पण जर तुम्हाला वाटत आहे आपल्या ब्लाउजमध्ये कुठेही झोळ पडू नये तर तुम्ही या पद्धतीने मोंढ्याचा शेप हा देऊ शकता. खूपच छान आणि एकदम कुठेही झोळ चुन्या तुमच्या पडणार नाही. या पद्धतीने एकदा कटिंग नक्की करा. या पद्धतीने आपण मोंढ्याचा शेप देऊन घेतला. इथून मी काय केलं, 1.25 इंचाचा पॉइंट घेतला आणि इथून मुंढा उंचीचा मधला सेंटर काढला आणि त्याच्यानंतर आपण मोंढ्याचा शेप देऊन घेतला. तर हा झाला आपला बॅक साईड. त्याच्यानंतर मी मागचा गळा सुद्धा टाकून घेते जसं मी सांगितलं 10 इंच आणि खालून गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच ठेवली. तुमचा डीप घ्यायचा असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंत 2.25 इंचापर्यंत खालून गळा रुंदी ओपन ठेवू शकता.
ही गळा रुंदी तुम्ही 2.5 इंच पण ठेवू शकता जर तुम्हाला अजून मोठा डीप गळा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही 10 इंचाला सुद्धा पुढचा गळा हा 2.5 इंच गळा रुंदी ठेवू शकता, पण आपण इथे 2.25 इंचच ठेवलेला आहे. आता इथं तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. मी आता इथं गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं. आता इथपर्यंत आपलं संपूर्ण हे बॅक साइड पार्ट तयार झाला. आपण याचं कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर मी फ्रंट पार्टचं कटिंग दाखवते. अशा पद्धतीने आपण हा बॅक साइड पार्ट या पद्धतीने याच्यामधून ओपन करून घेतलेला आहे. आपल्याला करायचं आहे आता फ्रंट पार्टचं कटिंग. तर मी हा पेपर थोडासा अशा पद्धतीने ठेवून घेते, उलटी बाजू करून ठेवली. याच्यानंतर आपण आता फ्रंट पार्ट कटिंग करायच्या आधी इकडनं आपल्याला 1/2 इंच अंतर सोडायचे. जेवढं आपल्याला हुक लूप पट्टीत लागतं तेवढं 1/2 इंच, किंवा तुम्ही अर्धा इंच सोडलं तरीही चालेल. तर मी 1/2 इंच सोडणार, तुम्ही सुद्धा 1/2 इंच सोडा, कारण आपण हुक लूप पट्टीला एवढं अर्धा इंचाचा कपडा घेतच नाही. आता या पद्धतीने 1/2 इंच आपण इथं ठेवू. पण काय होतं, बऱ्याच मैत्रिणी नवीन ब्लाऊज शिकत जर असलो की आपल्याकडून कपडा हा कमी जास्त होतो आणि जास्त सुद्धा कपडा हा स्टिचिंग मध्ये जातो. मग त्यामुळे तुम्ही थोडं एक्स्ट्रा आपला हुक लूप पट्टीला जेवढं पण इथं पट्टी लागते ना, फ्रंट पार्ट कटिंग करतोय आपण तर तेवढं तुम्हाला इथं सोडायचं. मी 1/2 इंच सोडलं. 1/2 इंच म्हणजे किती, तर फक्त 2 रेषा, जे काय आपला टेप असतो ह्या टेपच्या ह्या ज्या 2 रेषा असतात, ह्या 2 रेषा तेवढ्याच आपल्याला इथं अंतर सोडायचे. आता हे सोडल्यानंतर जसा आपला बॅक साइड पार्ट आहे तो आपला जसाच्या तसा आखून घेऊ आपण. सर्वात पहिलं हा आखून घेतल्यानंतर आपली जी काय गळा रुंदी निघलेली त्याचं पण मार्किंग व्यवस्थित जिथल्या तिथंच करायचं. तर ही गळा रुंदी फ्रंट पार्टची आपली जशी आता ही झालेली आपण घेतलेली होती 2.25 इंच. आता ही जर संपूर्ण मोजली तर ही झाली आपली, पाहू शकता तुम्ही, 2.5 इंच. अशा पद्धतीने बॅक साइडची 2.25 इंच राहील आणि फ्रंट पार्टची 2.5 इंच राहील. एवढा बदल कशामुळे झाला, तर आपण ही जी 1/2 इंचाची रेष वाढवली त्याच्यामुळे झाला. आता सर्वात पहिला आपण मोंड्याचा शेप देऊन घेऊ, कारण की हा आपला बॅक साइडचा आहे. तर मी सरळ एक लाईन परत ड्रॉ करून घेते. ही करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये डाऊन करायचंय. अर्धा इंच डाऊन केल्यानंतर हा पॉइंट वर जोडायचा आहे आपल्याला. हा पॉइंट वर जोडून दिल्यानंतर आपल्याला इथून शेप घ्यायचा आहे. अगदी आपल्याला जवळून शेप द्यायचा आहे. अगदी मी 1/2 इंचानीच देते. हे बघा, अशा पद्धतीने या पद्धतीने आपण 1/2 इंचानी हा शेप देऊन घेतला. आता हा आपला कॅन्सल झाला, कारण की हा आपला बॅक साइडचा आहे, बरोबर. आणि हा आपल्याला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. तर आता इथं पुढचा गळा जो आहे तो मी इथं टाकतेय 7 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. 2.5 इंच मी परत इथून संपूर्ण गळाची रुंदी जी आहे ती मोजून घेतली आणि इथून आपल्याला बॉक्स काढायचा आहे. आता तुम्ही इथं पानगळा घ्या किंवा गोल गळा घ्या, चौकोनी घ्या, कोणताही गळा घ्या तुमच्या आवडीनुसार. प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये तुम्ही डिझाईनचा गळा हा टाकू शकता. आपला इथे झालेला आहे फ्रंट पार्टचं मार्किंग. आता आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग, मोंड्याचा शेप, गळा एवढं आपलं झालेलं आहे. अजून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार पण द्यायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला छातीचा आपल्याला इथे टाकायचा आहे 10वा भाग. तर जशी 34 छाती आहे तर 3.4 कितीची पण छाती असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे. ती 34 छाती आहे त्याच्यामध्ये एक पॉइंट द्यायचा, तो झाला 3.4. तर 3.4 हा आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे. 3.4 तर मी घेते इथं 3.5 इंचावर एक पॉइंट. आता पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला इथून टक्सची लाईन पण मोजायची आहे. आपल्या कटोरीचा जो काही टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथं टाकणं महत्त्वाचं आहे. जसं आता माझ्या
34 साईजचा कटोरीचा टक्स पॉइंट जो आहे तो कसा काढायचा मी अगोदरच्या माझ्या जुन्या व्हिडिओत सांगितलेला आहे. मापावरून ब्लाऊज कसं मोजायचं ते पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. शिवण क्लासचा पहिला दिवस आत्ताचाच आहे, 8-10 दिवस झाले असेल. त्यामध्ये मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा की मापाच्या ब्लाऊजवरून कसं माप मोजायचं आहे किंवा कसा टक्स पॉइंट काढायचा आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. याच्यामध्ये आता 34 साईज आहे, तर टक्स पॉइंट जो आहे तो आहे 10 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा असतो अर्धा इंच. जो काही टक्स पॉइंट आलेला आहे त्याच्यावरून आपल्याला अर्धा इंच मिळवून घ्यायचा आहे. तर तो आला 10.5 इंच. मग 10.5 इंचावर मी छोटीशी लाईन ओढून घेते. हा माझा टक्स पॉइंट झाला. खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही सुद्धा हा नक्की टाकावा. तो टाकल्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं, पुन्हा एकदा आपण 3.5 इंच जो आपण खाली पॉइंट घेतला तोच आपण इथेही घेतला. आता मी इथे सरळ लाईन ओढते. हा ओढल्यानंतर आपल्याला जवळजवळ खाली 2 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. 2 इंचावरती पॉइंट घेतल्यानंतर खालून 1.5 इंच आणि इकडनंही 1.5 इंच एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि इथून 1.5 इंच अंतर घेतल्यानंतर आपल्याला इथे एक बॉक्स काढायचा आहे. बघा या पद्धतीने मी एक बॉक्स काढते. आता हा बॉक्स काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावरून 1 इंच पॉइंट घ्यायचा आहे. हा 1 इंच पॉइंट घेऊन आपल्याला सरळ लाईन जी आहे ना आपल्याला असे डॉट डॉट देत काय करायचं आहे, तर या मोंढ्याच्या याच्यामध्ये जोडायचे. अशा पद्धतीने हा जोडून द्यायचा आहे. हा जोडल्यानंतर आपल्याला 1.5 इंच ह्या साईडने सुद्धा व्यवस्थित आपल्याला हा पॉइंट इकडे कव्हर करायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं प्रिन्स कटचं मार्किंग झालं. संपूर्ण मार्किंग मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने हे घेतल्यानंतर आपल्याला इकडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचंय. आता हे कटिंग केल्यानंतर पण आपल्याला ब्लाउज वरती थोडंसं मार्किंग काय काय वाढवायचं ते सांगते. इकडनं फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय, बाकी काहीही वाढवायचं नाहीये. इकडनं थोडं 1.5 इंच वाढवलं. आता हा इकडं जोडून देते. इथे थोडंसं आपण तिरकं कट करायचंय कटिंग करताना अशा पद्धतीने, कारण कोणे वगैरे आपल्या ब्लाउज मध्ये निघायला नको. त्यामुळे आता मी याचं कटिंग करते. आपण हे सगळं वेगळे करून घेतले पार्ट. त्याच्यानंतर गळा सुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा तुम्ही आहे असाच ठेवला तरीही चालेल. आता हे जे मार्किंग आहे हे आपल्याला ब्लाउज वरती याच्यामध्ये काय बदल करायचा ते मी तुम्हाला सांगते. इथं तुम्ही कोणता पण एक ब्लाउज घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा मी एक ब्लाउज घेतलेला आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे जे मार्किंग आहे त्याच्यामध्ये काय चेंज करायचंय. तर जो आपण बॅक साइड पार्ट कट केला त्याच्यामध्ये काही चेंज नाही करायचं, पण जे आपण फ्रंट पार्ट कट केलं त्यामध्ये आपल्याला थोडंसं चेंज करायचंय. आता काय चेंज करायचं, ज्यावेळेस आपण हा पार्ट असा ठेवू तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला इकडे अर्धा इंच वाढवायचे. अर्धा इंच इकडनं वाढवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे वाढवायचे. ह्या साइडनी वाढवायचं आणि ह्या साइडनी पण वाढवायचे. अर्धा इंच दोन्ही पण साइडनी वाढवून घ्यायचे. अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करताना वाढवून घ्यायचे आणि हे कट करून घ्यायचे. याच्यामध्ये एवढा बदल करायचा आहे. बाकी आपल्याला हे पार्टांमध्ये काहीच करायचं नाही. जसं कटिंग सांगितलंय तसंच कटिंग पण करायचं आणि फक्त ब्लाउज वरती ठेवताना एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची. आपलं एकदम छान आणि सुंदर असं जे आहे ना प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे. एकदम छान आणि एकदम मस्त एकदम परफेक्ट असं हेचं माप बसतं.
आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ बघा तुम्ही, प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मी वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा स्टिचिंगचा. यामध्ये काय आपण करू शकतो, म्हणजे स्टिचिंग करताना पण एकदम सोपी पद्धत आहे. जे काय पफ येण्यासाठी ट्रिक्स असती ती पण शेअर केलेली आहे. तर चला व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.